नमस्कार. सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगावात पोलीस आणि आंध्र प्रदेश राज्य राखीव पोलीस दलाचे संयुक्त संचलन. सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी दिनांक 7 मे रोजी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था चोख राहावी, गुन्हेगारी मोडीत काढण्याबरोबरच गुन्हेगारांना जरब बसावी या उद्देशाने कोरेगाव शहरात शनिवारी सकाळी 11 वाजता लोकसभा निवडणूक मध्यवर्ती नियंत्रण केंद्र असलेल्या डी.पी. भोसले कॉलेज ते बाजारपेठ मैदान ते परत कॉलेज असे पोलीस आणि आंध्र प्रदेश राज्य राखीव पोलीस दलाने संयुक्त संचलन केले. लोकसभा निवडणुकीत बंदोबस्तासाठी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आंध्र प्रदेश येथील राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आलेली आहे. या तुकडीचे 1 अधिकारी व 65 जवान, त्याचबरोबर कोरेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम बल्लाळ व उपनिरीक्षक दीपिका मुचळे यांच्यासह कर्मचारी या संचलनामध्ये सहभागी झाले होते. डी.पी. भोसले कॉलेज, सुभाषनगर उपजिल्हा रुग्णालय, गोसावी वस्ती, आंबेडकर नगर, जुनी पेठ, बाजारपेठ ते परत कॉलेज असे संचलन करण्यात आले. बाजार मैदानावर मॉकड्रिल करण्यात आले. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक आचल दलाल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था चोख ठेवली जात असून गुन्हेगारांवर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जात असल्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी सांगितले.